हाय नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे सॅटरडे आणि आज आमच्या समूहचा बड्डे पण आहे. आपण शॉपिंग केली होती त्याच्यासाठी ब्लॉग टाकलेला आहे मी, मागे जाऊन बघा 4-5 ब्लॉग आधी आणि त्याच्यानंतरचे पण ब्लॉग बघा. तर आत्ता जस्ट उठून आंघोळ वगैरे केलेली आहे, फ्रेश झालेलो आहे आणि आता दिवाबत्ती वगैरे करायची. आणि समूहचे स्कूल फ्रेंड आलेले आहेत, म्हणजे शाळेतले मित्र आलेत सगळे केक घेऊन. तर आता सेलिब्रेशन पण आजच्या ब्लॉगमध्ये दाखवेल आणि आजचा जो माझा रुटीन आहे शनिवारचा तो दाखवेल. आणि देवलात वगैरे अजून जायचं बाकी आहे. त्याच्यानंतर मग आपण जिमला वगैरे जाऊया. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आजचा जो रुटीन आहे तुम्हाला मी दाखवतो. चला, तर आलो आहे गाईज घराच्या खाली, चाललो आहे देवलात बजरंगबली भगवानचा आशीर्वाद घेण्यासाठी. चला, शनिवारची सुरुवात करू आपण बजरंगबलीचं दर्शन घेऊन. आलाय पाऊस, हे बघा. कालपासून नाही पडला ना, मी बाहेर आल्यावरच पडलाय बघा. आता सकाळी काय आता आलोय घरी आणि बघतोय समूहचे मित्र कॅरम खेळत बसलेत. केक कापायसाठी आले ते घरी. नाश्ता करायला बघा उपमा आहे आणि कॉफी आहे. आणि टाईम बघा नाश्त्याचा माझा 1:15 वाजले. ते घेतो आता मी नाश्ता करून. मग नाश्ता करून आपण जाऊया जिमला गाईज. चला, आणि आज शोल्डरची वर्कआउट करायची आहे, शोल्डर. तर चला घेतो नाश्ता करून. इथं पाणी पडलेलं आहे, सर क्लिनिंग चालू आहे थोडी म्हणून. मागाशी पण सरकलो, येता येता आता पण सरकलो. बेकार पडला असतो, पाठ मोडून घ्यायची कामं आहे ती. हे बघा, जाम बेकार पडलो असतो आता पण मी. हे बघा, साबणाचा पाणी आहे, साबणाचा. आणि आता निघालो आहे मी जिमला जाण्यासाठी. आणि आज आपल्याला कोणी पार्टनर नाही, कारण आम्हाही सकाळी जाऊन आला, नानांचा मुलगा माझ्या. आणि साहिल तर आज जॉबवर आहे. तर बघू, त्याला जरा वेळ बोलवतो आम्हाला. त्याला बोलतो मला कंपनी द्यायला ये, बघू काय बोलते. तर चला जिमला जाऊन भेटूया आपण. गाईज कोण शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी नव्हता, त्यासाठी बघा मी जुगाड लावला आहे. जेड फ्लिपला असा फ्लिप करून ठेवला आहे, त्याच्यामध्येच मी शूट करतो आहे. कसं आहे काम. झाले वर्कआउट करून, एक नंबर वाटला, फुल मजा आली. आणि आता घरी जाऊन जेवायचं आहे, कारण अजून मी जेवलो नाही. नाश्ता करून डायरेक्ट आलेलो. आणि किती वाजले बघा, 3:30 वाजले. तर चला जाऊन जेवतो आता घरी जाऊन. सॅटर्डे बोलतो व्हेज जेवण. तर आता जिमवरून आलो आहे घरी, न बसलो जेवायला. सोबत घेतला आहे जरासा चिवडा आणि डाळ आहे ना काल्या वाटाण्याची, भात आहे ना काल्या वाटाण्याची भाजी आहे, आमटी. तर दीदीने लावले CID. आणि टाईम बघा माझा जेवायचा 3:45 वाजलेत. तर घेतो जेवून, मग जेवून आराम करायचं आहे गाईज. तर चला तुम्हाला मी जेवल्यानंतर भेटतो. जेवून आलेलो आता मी रूममध्ये आणि आता जरा वेळ आराम करतो, मग मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो. चला या. बघा जस्ट झोपेतून उठून आलेलो आहे बाहेर. आणि आईने काय आणलं आहे खायला, समोसा खारी आणि शेजवान स्टिक आहेत, आणि हे काय टोस आहेत, आणि फरसाण आणलं आईने. तर बरं झालं चात खायला. आणि मम्मीने काय आणले, बिस्किट आणलेत. तर आता काहीतरी खाऊन घेऊ आपण दुधामध्ये. चला, कशाला भांडते का, दुधात खाऊन घेऊ चला काहीतरी. हा काही संध्याकाळचा नाश्ता करायला मिल्क बिस्किट आहे, मिल्क आहे आणि समोसा खारी आहे. आणि दिवाबत्ती पण करून झाले. तर बसलोय नाश्ता करायला.
तर गाईज आता चाललोय नाश्ता करून समू भाईचा केक आणायसाठी काल्हेरला. तर जाऊया भाऊसाठी आपल्या केक आणूयात चांगला असा चॉकलेटवाला आणि मग घरी येऊया. आणि हे लेग्सची वर्कआउट केले 3 दिवसाआधी गाईज. अजून पण शिडीवरून उतरता येत नाही, पाय असे पांगतात कारण भरपूर टाईम नंतर जिम केले ना. आता 1 हप्ता कंप्लीट झालेला आहे. आता कसं सवय झाल्यावर काय वाटणार नाही मग काय एकदम. आणि काय असं मला वाटत नाही, एकदम मजा येते जिमला जायला, मस्त एकदम भारी वाटतं जिम करून, थकत बिकत नाही आपण. तर चला आता केक घेऊया. तर आलो आहे आता केक घ्यायला. बघा कुठला घ्यायचा, चॉकलेटवालाच घेऊ आपण कोणता तरी मस्त. तर आता यो केक आपण फायनल केला. आता त्याच्यावर नाव वगैरे टाकून घेऊ. मग नाव टाकून आपण जाऊया. अजून मम्मीने कामं सांगितलेत, घरची कामं सांगतात ना, डोका फिरतं. हे बघा काय घ्यायला पाठवले, भाजी घ्यायला पाठवले. ही काय पोरांची कामं आहेत, काय घेऊया मग जाऊ घरी. जेवण बनवायला घेतलं, पनीर चिल्लीची तयारी चालू आहे. एका साईडला कांदा आणि काम करतात कामगार आमचे. आता जेवायला आज एकदम स्पेशियल आहे, स्पेशियल. आता भाईचा केक कापायला घेतला आहे, फोटो सेशन चालू आहे. बोलतो फोटो काढा एकदम भारी भारी. फोटो काढल्यानंतर केक कटिंग करून घेऊ सगळ्यांसोबत. चप्पल सैंडल लागते ना, सैंडल लागते। देखो इस इंसान को देखो, अख्खा केक लेके बैठा है. देखो बाबांना घे रे फोटो काढ आमचा. घरी काय पण गोड बनवल्यावर पहिलं देवासमोर ठेवायचं असतं. आता खीर ठेवतोय देवासमोर, देवाला नैवेद्य दाखवतोय खीरेचा. आणि या गाईत आता जेवायला पनीर चिल्ली आहे, खीर आहे, चपाती आहे आणि सूप वगैरे पण बनवले, पण ते मी घेतलं नाही आहे. आता जेवून घेऊया पहिले. गाईज आता झालेला आहे बड्डे सेलिब्रेशन पण आणि जेवण वगैरे पण झालेलं आहे. आणि आता झोपायचा टाईम झाला आहे आणि ब्लॉग एंड करायचा टाईम झाला आहे. तर आजच्या दिवसाचा जो रुटीन होता तो तुम्ही बघितला. समूचा बड्डे वगैरे आपण सेलिब्रेशन केला आणि मग जे काही कामं होती घरची ती आपण केली. तर मग आता चला गाईज, आजचा जो ब्लॉग आहे दिवसाचा आजच्या इथेच एंड करू. भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, जय श्रीराम.